आता एलबीएस चौकातनं जाऊयात मुलुंडमध्ये। मुलुंड पश्चिमेकडील लोटस सोसायटीमधील सुरक्षा भिंत आता पावसामुळे कोसळलेली आहे। या ठिकाणी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली असून 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय मुलुंडमधली। मुलुंडमध्ये ही इमारत तिचा काही भाग कोसळलेला आहे। सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये, मात्र मोठं नुकसान या इमारतीचं यामध्ये झालेलं आहे। गाड्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। पावसामुळे खरं तर अनेकांना फटका बसतोच आहे, शिवाय इमारतींचं सुद्धा नुकसान होत आहे। अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। सध्या मुलुंडमधली ही दृश्य आपण पाहतोय। मुलुंडमध्ये सुरक्षा भिंत कोसळल्यामुळे अनेक वाहनांचं यामुळे नुकसान झालेलं आहे आणि आता या परिसरामध्ये सध्या धोकादायक परिस्थितीमध्ये हे नागरिक भयभीत झालेले आहेत। आपण पाहतोय सध्या मुलुंडमधली ही दृश्य आहेत। मुलुंड पश्चिमेकडील लोटस सोसायटीमध्ये या सुरक्षा भिंत इथे कोसळलेली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, काय सांगाल, कशा प्रकारे परिस्थिती आहे सध्या या ठिकाणी आणि नागरिकांच्या काय भावना आहेत? नक्कीच काही कालपासून जो मुंबईत पाऊस पडत होता त्याला कुठेतरी फटका आहे तो लोटस सोसायटीला देखील पडलेला पाहायला मिळत आहे। जी लोटस सोसायटी होती त्याची जी सुरक्षा भिंत होती ती काही वेळापूर्वी आहे ती कोसळली आहे। त्याच्यामध्ये ज्या गाड्या होत्या, 4 चाकी वाहनं होती, त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मात्र तिथे जे नागरिक आहेत ते देखील त्रस्त झालेले आहेत। पाऊस असेल किंवा ज्या लाईटी असतील त्या देखील तिथे काही प्रमाणात गेल्या होत्या काही वेळापूर्वी, मात्र आता सर्व काही सुव्यवस्थित झालेलं आहे। मात्र जी लोटस सोसायटीची भिंत कोसळली आहे त्याच्यामुळे जे गाड्यांचं नुकसान आहे। नक्कीच धन्यवाद मयूर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच पावसाचा हा फटका अनेक सोसायट्यांना सुद्धा बसल्याचं आपण पाहू शकतोय। याच